ही मिरची बघा ना, मस्त अशी दिसते की नाही. इतकी छान लागते ना ही मिरची, अगदी चमचमीत आणि झणझणीत. आणि हे जे मिरच्या आहेत की नाही, ह्या भावनगरी मिरच्या आहेत, म्हणजे ज्या लांब मिरच्या असतात की नाही जाडसर, त्या मिरच्याची भाजी आज बनवली मी. इतकी मस्त लागते ना, दिसायला जेवढी सुंदर दिसते ही भाजी, तेवढीच खायलाही मस्त लागते. आणि कुठलंही वाटण न करता, म्हणजे काय वाटलेलंच नाही अजिबात, मी मिक्सर किंवा कसलंच वाटण केलेलं नाही, तरीसुद्धा चमचमीत ही भाजी झालेली आहे. वरण भात, ही मिरचीची भाजी, आणि तुम्ही छान असं वरून तूप लिंबू, दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाचा मेनू तुम्ही फक्कड असा मेनू करू शकता. इतकी भारी ही भाजी होते. आणि आजकाल श्रावण महिन्यामध्ये ह्या मिरच्या ज्या असतात की नाही, खूप छान असं येतात. आता ह्या मिरच्या आहेत की नाही, मी इथे घेतलेल्या आहेत. याला काय झालं, एक 3 ते 4 दिवस झाले होते आणून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. त्यामुळे थोडीशी देठं एका दुसऱ्या मिरचीची थोडीशी खराब झाली आहेत. तर जी खराब झालेली देठं आहेत ते काढून टाकायची, जी चांगली देठं आहेत ते काढायची नाही, तशीच ठेवायची. आणि आता या लांब मिरच्या आहेत, त्यामुळे असे 2 तुकडे करून घेतले, 2 किंवा 3 तुकडे असे करू शकता. आता मिरच्या अशा पूर्णपणे उभ्या चिरा किंवा तिचं थोडंसं असं एका बाजूने पोट फोडून घ्या. अशा पद्धतीने केलं तरी चालतं. आता तुम्हाला आवडत नसेल तर हे बियासुद्धा तुम्ही काढून टाकू शकता अशा पद्धतीने. आणि फक्त मिरच्या घेतल्यात तरीही चालतं आहे पूर्णपणे. किंवा मग वांग्याच्या फोडी जशा करतो की नाही, अशा पद्धतीने केले तरीही चालेल. मिरच्या थोड्या मोठ्या आहेत, त्यामुळे मी 3 तुकडे केलेत. तुम्ही 2 मोठे तुकडे केलेत तरीही चालण्यासारखे आहेत, हे बघा. आणि ह्या मिरच्या ज्या तिखट अजिबात नसतात, पण खायला खूप भारी लागतात, अगदी म्हणजे मस्त लागतात. ह्या एक वेगळीच चव असते त्या मिरच्यांची. आणि ह्या श्रावण महिन्यात येणाऱ्या ह्या मिरच्या असतात की नाही, याची चव आणि फार वेगळी असते. हल्ली काय सगळीकडे वर्षभर सगळ्याच भाज्या मिळतात, पण काही ठराविक सीझनमध्ये ज्या भाज्या येतात की नाही, त्या भाज्या अगदी आवर्जून खाव्यात. तर हे बघा, बघू शकता सगळ्या मिरच्या मी कट करून घेतलेत. ज्याची देठं जी खराब होते की नाही, ते सुद्धा मी काढून घेतलेत. जे चांगली देठं राहिलेत ते तशीच ठेवायची. तुम्हाला जर फ्रेश मिरची मिळाली तर तुम्ही घेऊ शकता. मी फ्रेश आणलीच होती, पण ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी खराब झाली. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातले. याला थोडंसं पाण्याचा हबका देऊन करणार आहे, जास्त पाणी घालणार नाही. त्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरायचं, त्यामुळे पटकन हे शिजलं जातं त्यासाठी. आणि दुसरं कारण म्हणजे काय माहिती आहे का, हे दुसरं कारण म्हणजे मिरची जी आहे की नाही, ही भाजी तुम्ही जर प्रवासात नेणार असाल तर अगदी 2 ते 3 दिवस राहते. त्यासाठी थोडीशी तेल जास्त घालायचं. आता मी 1 चमचाभर जिरं घातलं, आणि जिरं तडतडलं की ह्या मिरच्या घालायच्या. मिरच्या आधी स्वच्छ धुवून पुसून घेऊन मग चिरून घ्या, कारण नंतर आपण पाणी जास्त वापरणार नाही. तर मिरच्या तेलामध्ये टाकून घेतल्या, आणि त्याच्यावरून मीठ घालायचं. म्हणजे जे तुम्हाला भाजीला मीठ घालणार आहे की नाही, ते सगळं घालून घ्यायचं. दुसरे कुठलेही मसाले नाही घालता, मिठातच आपल्याला ही मिरची परतवून घ्यायचं आहे. त्याचं कारण, आपण जे चिरलेलं भाग असतो ना, त्याच्यामध्ये मीठ जातं आणि आतून छान ही मिरची अशी चवीला लागते. त्यासाठी अगोदर मिठातच आपण हे परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिट, म्हणजे मीठ जे आहे ते सगळीकडून लागतं त्यासाठी. आता थोडंसं मधून हे करून घ्यायचं. आणि आता यामध्ये 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या मी चेचून घेतलेत बघा. बारीक करायचं नाही किंवा पेस्ट वापरायची नाही, असे आपण चेचूनच घ्यायचं आहे. आणि आता ह्या तेलात आधी परतवून घ्यायचं या लसणाच्या पाकळ्या, आणि पुन्हा मिरचीबरोबर छान परतून घ्यायचं. अगदी गॅस मध्यम किंवा एकदम बारीक ठेवा. आणि जर कढई तुमची पातळ असेल तर एकदम बारीक गॅस करा. आणि छान आता हे मिरची आणि लसूण तेलावर परतून घ्यायचं आहे. थोडंसं झाकून घ्यायचं, म्हणजे मिठाबरोबर मिरची थोडीशी मऊ व्हावी म्हणून, अगदी थोडीशी नरम होण्यासाठी म्हणून. हे बघा, थोडीशी मिरचीलाही डाग आलेत, बघू शकता. तेलात छान तळून निघाली मिरची. 2 ते 3 चमचे तेल अगदी अवश्य घाला बरं का मिरचीला. आता यामध्ये बाकीचे कोरडे मसाले, नेहमीचे मसाले, म्हणजे हळद, धनेपूड, जिरेपूड, थोडासा किंचितसा गरम मसाला, आणि थोडंसं लाल तिखट. तिखट आता तुमच्या गरजेनुसार बरं का. जर तुम्हाला तिखट अजिबातच नको असेल तर ही खारी मिरची करतात, तसंही करू शकता. मी थोडंसं लाल तिखट वापरलं आहे. तुम्ही तुमच्या घरगुती जे वापरतात ते वापरलं तरी चालेल, किंवा मिरची पूड वापरायची. आणि 1 चमचा भरून मी फक्त
शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आता हे मी नेहमी घरी करून ठेवते, त्यामुळे माझ्याकडे आहे. नसेल तुमच्याकडे तर थोडेसे मुठभर शेंगदाणे चांगले खमंग भाजा आणि मिक्सरला लावून घ्या पटकन. हे बघा मस्त असं हे सगळीकडून परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण लावायचं, म्हणजे आपल्याला हे मसाला मिरची पुन्हाचा मसाल्यामध्ये छान शिजण्यासाठी. हे बघा परतून घ्यायचा, चांगलं परतून घ्यायचा. गॅस एकदम मंद ठेवायचा आणि याला आता एक 3 ते 4 मिनटासाठी झाकून ठेवून आपल्याला वाफ काढायची आहे. त्याआधी अगदी 1-2 चमचे मी पाणी घातलं, कारण माझी कढई थोडीशी पातळ आहे, खाली करपेल म्हणून थोडंसं मी पाणी घातलं आहे. जर तुम्ही नॉनस्टिक तव्यामध्ये कढईमध्ये करणार असाल तर असं करायची अजिबात गरज नाही. आता जे पाणी आपण घातलं होतं की नाही ते छान कोरडं होईपर्यंत पुन्हा परतवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायची. पुन्हा एकदा 2 मिनटासाठी झाकण लावून शिजवून घ्यायची, म्हणजे थोडीशी मिरची शिजूसपर्यंत, कारण ही मिरची जी आहे थोडीशी कडक असते, त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो. बघा अशी मस्त चमचमीत. आता इथे एक छोटीशी टीप आहे. जर तुम्हाला 3-4 दिवसासाठी जर बाहेर न्यायचं असेल तर शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही खोबऱ्याचा किस, सुक्या खोबऱ्याचा किस वापरा आणि कूट अजिबात घालू नका किंवा पाण्याचा शिंतोडाही देऊ नका. तेल थोडंसं जास्त घाला आणि तेलावर परतून घ्या. तर तुमची ही मिरची आहे ना अगदी 3 ते 4 दिवस मस्त अशी राहते. भाकरीबरोबर खायला, प्रवासात नेण्यासाठी खूप छान आता ही मस्त मिरचीचा प्रकार आहे. मी काही प्रवासात न्यायला करणार नाही, त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचं कूटही वापरले आणि थोडासा पाण्याचा हापकाही दिला आहे, कारण पटकन शिजण्यासाठी. कारण सकाळचं वेळ होती, पटकन मला ही भाजी करायची होती, बाकीचाही स्वयंपाक करायचा होता, त्यासाठी मी थोडंसं पाण्याचा हापका देऊन मिरची छान शिजवून घेतलेली आहे. आणि बघू शकता सगळीकडून मसाला छान लागला आहे, शेंगदाण्याचं कूट, आणि इतका मस्त सुगंध येतो आहे ना किचनमध्ये, अगदी पटकन खावीशी वाटते. इतकी ही छान मिरचीची भाजी तयार होते. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका बरं का. आणि जर आवडली तर पटकन लाईक करा, कारण तुम्ही लाईक करायला विसरता, आहे की नाही. तर व्हिडिओ बघितल्यानंतर जर आवडले तर पटकन लाईक करा, कारण आपण न लाईक करता स्क्रोल करतो आणि पुढच्या चॅनलवर जातो. असं न करता तुम्ही लाईक करा एक, त्यामुळे काय होतं की मला परत तुमच्यासाठी दुसऱ्या व्हिडिओ रेसिपीज आणायला खूप उत्साह येईल. त्यासाठी लाईक करायला अजिबात विसरू नका. आपण पुन्हा भेटू.